गोरटकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे। BCom सेकंड सेमला NEP मध्ये इन द बुक्स ऑफ गणेश कोऑपरेटिव्ह सोसायटी एक चॅप्टर दिलेला आहे, त्यामध्ये आपण प्रॉफिट लॉस अकाउंट बघणार आहे। काय बघणार आहे? प्रॉफिट लॉस अकाउंट। प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला एक्सपेन्सेस येत असतात। काय येत असतात? एक्सपेन्सेस। फ्रॉम प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला एक्सपेन्सेस, सॅलरी, डायरेक्टर फी, ऑडिट, कॉन्ट्रीब्युशन, प्रॉव्हिडंट फंड, डेप्रिशिएशन। सॅलरी म्हणजे पगार, डायरेक्टर फी म्हणजे संचालक शुल्क, ऑडिट फी म्हणजे अंकेशन शुल्क, कॉन्ट्रीब्युशन प्रॉव्हिडंट म्हणजे PF कटत असते तुमचा, आणि डेप्रिशिएशन ऑफ बिल्डिंग म्हणजे कोणत्याही याच्यावरती घसारा येत असतो। त्यानंतर नेट प्रॉफिट, क्रेडिट मधून डेबिट मायनस झाल्यावर नेट प्रॉफिट निघत असते। इंटरेस्ट क्रेडिट बाजूला अगर दिलेलं असेल, इंटरेस्ट रिसिव्ड झालेलं असेल तर क्रेडिटला, आणि तुम्ही पेड केलेलं असेल तर ते डेबिट बाजूला दाखवायचं। शेअर ट्रान्सफर फी नेहमी क्रेडिटला लिहायची, कुठे लिहायची? ती क्रेडिटला। शेअर ट्रान्सफर फी आणि कमिशन रिसिव्ड झालेलं असेल तर क्रेडिटला, आणि पेड असेल तर डेबिटला। ग्रॉस प्रॉफिट हे नेहमी क्रेडिटलाच राहणार। लॉस येणारी डेबिट बाजूला, क्रेडिट मधून डेबिट बाजू मायनस करायची म्हणजे तुमचं नेट प्रॉफिट निघणार। याला नेट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर्स आणि फॉलो जरूर करा।